ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। नमो माय बापा गुरु कृपाधना, तोडिया बंधना माया मोहा, मोहजाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरुराया। तुझ नमो, 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 तुझ नमो।
आंबेडचं मुलाचं वेगळं आणि सोर्सेसमध्ये ई सोर्सेसचा वापर केला डिजिटल पद्धतीने डेव्हलप केली त्यासाठी केलेल्या 4 नोकरी संदर्भात सगळं त्याला असं मुलं बसतात तो मुली पंधरा वर्ष झाले मी आता मी पुण्यात बरं सगळे झाले सगळे त्यांनी समोर येऊन बसायचं आहे या मंडपा स्वर्गीय श्री विनायकरावजी पाटील, स्वामी विवेकानंद, स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेब, रामरावजी आवरगावकर साहेब व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचं पूजन करावं. सन्माननीय पाहुणे हे प्रतिमांचं पूजन करत आहेत व सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्राध्यापक दीप प्रज्वलन करत आहेत माननीय सतीश भाऊ चव्हाण साहेब, माननीय नरेंद्र काळे साहेब, माननीय इंद्रजीत जाधव सर आहेत, शिंगारे साहेब, प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे सर, महाविद्यालय नामकरण व नूतन वाचन कक्ष उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय सर्व पाहुण्यांना मी नम्र विनंती समोर उभे टाकलेल्या सर्व प्राध्यापकांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचं आहे. सरचिटणीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर तथा सदस्य विधान परिषद साहेब यांचं स्वागत करत आहेत. सतीश भाऊ चव्हाण साहेब शाल व पुष्पगुच्छ देऊन करत आहेत. यानंतर माननीय श्री इंद्रजीत जाधव सर निमंत्रित सदस्य यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे सर यांना यानंतर या महाविद्यालयामध्ये ज्यांनी कक्षाकरिता
स्पर्धात्मक पुस्तक खरेदीसाठी रुपये 25,000चा धनादेश प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे सर यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी चेक गोपाळ काकडे सर यांच्याकडे सुपूर्द करावा. सरांनी बालेराव सर यांना ग्रंथ भेट देत आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या देखील ग्रंथ भेट देत आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब स्वामी विवेकानंदजी यांच्या स्मृतीस प्रथमतः मी अभिवादन करतो. आज विद्यालय नामकरण सोहळा व नूतन वाचन कक्षाचे उद्घाटन व त्याचबरोबर स्नेहसंमेलन उद्घाटन देखील आपण असा संयुक्त असा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले अध्यक्ष माननीय आमदार तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस सतीश भाऊ चव्हाण साहेब, त्याचबरोबर आपल्याला लाभलेले प्रसिद्ध कवी श्री इंद्रजित भालेराव उद्घाटक म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य श्री इंद्रजित जाधव सर, डॉक्टर राम शिंगारे सर, त्याचबरोबर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळेजी, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले विजय कुमार देशपांडे सर, त्याचबरोबर इंद्रजित भालेराव सरांबरोबर आलेले कवी आव्हाड सर, त्याचबरोबर आपल्याच महाविद्यालयामधून मुंबई येथे प्राचार्य म्हणून गेलेले डॉक्टर गंजेवार सर, त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी, त्याचबरोबर विविध संघटनांचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक प्राध्यापिका आणि समस्त गावकरी या धारू परिसरातील या सर्वांचे मी प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो. आज या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांमध्ये देखील बरेचसे सर्वच जवळपास पत्रकार हे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने स्वागत करतो. 6 जून 1972 या महाविद्यालयाची वाटचाल सुरू झाली. ती एका मिल मध्ये आणि ज्या ठिकाणी फक्त 50 विद्यार्थी होते आणि 50 विद्यार्थीमध्ये पिलाजी यांच्या मिलमध्ये 3 वर्गामध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ संस्थाच्या माननीय आद्य संस्थापक श्री विनायकरावजी पाटील, त्याचबरोबर रामरावजी आवडगावकर साहेब, त्याचबरोबर कैलासवादी सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या प्रेरणेतून या महाविद्यालयाची सुरुवात झाली. आणि 1974 साली चिरेबंदी इमारत आपल्या समोर दिसते आहेत. या इमारतीमध्ये अतिशय या गावकऱ्यांच्या व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्यानं या चिरेबंदी इमारतीमध्ये हे महाविद्यालय शिफ्ट झालं. त्याच चिरेबंदी इमारतीमध्ये सुरुवातीला ज्या काही अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या महाविद्यालयाने प्रथमतः 2004 साली नॅक अंतर्गत पहिले परीक्षण केले व बी ग्रेड प्राप्त झाला. त्याचनंतर दुसरे परीक्षण देखील त्याच इमारतीमध्ये झाले, त्याला B+ ग्रेड मिळाला. आणि वारंवार नॅकच्या माध्यमातून होत असलेल्या मागणीमुळे ती बिल्डिंग हे 3 पत्र्याची न ठेवता याला इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असलेली बिल्डिंग हवी आहे. त्यासाठी या महाविद्यालयाला चांगली बिल्डिंग आणि भव्य दिव्य अशी बिल्डिंग 2017 साली या नवीन कार्यकारिणी म्हणजे आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,
व आदरणीय आमदार सतीशभाऊ चव्हाण साहेब सरचिटणीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य यांनी अगदी 2च मिनिटांमध्ये मागणी मान्य केली व आज आपल्याला उभ्या साईडची बिल्डिंग दिसते, म्हणजे तुमच्या डाव्या साईडची बिल्डिंग दिसते. भव्य दिव्य अशी सुसज्ज सर्व सोयीने युक्त हे 2017 साली आपल्या गावकऱ्यांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी ते इमारत उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर या महाविद्यालयामध्ये ज्या ज्या गोष्टीच्या त्रुटी होत्या किंवा ज्या गोष्टीची आवश्यकता होते त्यामध्ये रिसर्च सेंटर असेल, प्रयोगशाळा असतील, त्याचबरोबर नवीन वाचन कक्ष देखील या कार्यक्रमाने ताबडतोब मंजूर करून ते पूर्णतः सर्व सोयीयुक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी व या परिसरातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी अतिशय मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभारी आहे. परंतु या दरम्यान वारंवार 2016 सालपासून वारंवार मागणी होत होती विविध संघटनांकडून की या महाविद्यालयास राजमाता जिजाऊ हे नाव देण्यात यावं. आणि अनेक संघटना त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या संघटना असतील, महिलांच्या संघटना असतील यांच्यामधून अर्जाद्वारे मागणी होत होती. आणि या सर्व अर्जांच्या जो सर्व अर्ज मिळाले त्या अर्जांना मी माननीय जे आपले केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत अध्यक्ष सचिव साहेब यांच्याकडे पाठवला असता त्यांनी सर्वानुमते मान्यता दिली व या मान्यतेच्या नंतर महाराष्ट्र शासन असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असेल, त्याचबरोबर UGC असेल, या सर्वांनी मान्यता दिल्याच्या नंतर या महाविद्यालयाला पूर्णतः कायद्याने आपल्याला राजमाता जिजाऊ हे नामकरण मिळाले. आज प्रास्ताविक करताना एक खंत वाटते की एवढा मोठा जो उहापोह झाला की या नामकरणासाठी बरेच निवेदन आले, बरेच आले. त्या निवेदनाच्या माध्यमातून माझा असा म्हणजे आम्ही जी प्रसिद्धी केली होती, पत्रिका दिल्या होत्या, त्यामध्ये आम्हाला असा ग्रह होता की भरपूर मला इथं जागाही पूर्ण नाही इतकी या महाविद्यालयामधल्या या धारू परिसरातल्या किंवा पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी इथं उपस्थिती दर्शवली असते असं मला वाटतं. काय कारण आहे माहीत नाही, परंतु आपला जो जसा निवेदनाचा उत्साह होता तो उत्साह या नामकरण सोहळ्यामध्ये काही दिसून आला नाही असं ही एक मी खंत या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या नामकरणासाठी ज्या ज्या संघटनांनी पुढाकार घेतला होता आणि ज्या आपल्या पाल्यांना या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेशित करता त्यांच्यामध्ये आपल्याही आमच्याकडून अपेक्षा असतात आणि या महाविद्यालयाला या परिसरामध्ये या धारूर तालुक्यामध्ये एक अग्रेत आणि सर्व सोयीयुक्त महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं आहे. त्यासाठी या महाविद्यालयाचं जे नामकरण झालेलं आहे या नामकरणामध्ये या महाविद्यालयाने सतत या विद्यार्थ्यांना विविध नवीन शैक्षणिक धोरणाच्या असतील किंवा ज्या काही आधुनिक सुविधा असतील, जसं की आता नवीन संकल्पना निघालेली ब्लेंडेड एज्युकेशन, त्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाईन त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. खंत एवढीच आहे की आपल्यामध्ये जे विद्यार्थी आहेत हे आणखीन देखील या तालुकास्तरीय महाविद्यालयाच्या ज्या काही सुविधा आहेत त्यांचा उपयोग घेताना विशेष करून सिनियरचे विद्यार्थी दिसून येत नाही. परंतु या महाविद्यालयाचं जे नामकरण झालेलं आहे आणि या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ज्या सोयी उपलब्ध आहेत, मी एकच आवाहन करतो या निमित्तानं की या सोयी आणखीन म्हणजे आपले सरचिटणीस साहेब आहेत त्यामुळे त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो आणखीन आपल्याला काही सुविधा लागल्या तर मिळू शकतात. परंतु या परिसराचं या महाविद्यालयातील सर्व ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही आपल्यासाठी उपयोगी आहेत, याचा आपण पूर्णपणे उपयोग घ्यावा आणि आमच्यामध्ये काही उणीवा असतील त्या उणीवा देखील आम्हाला सांगावे. असं नाही की आम्ही जे काही करतो ते सगळं आयडियलच असतं. त्यामुळे आम्ही असं मान्य करतो की तुम्हाला ज्या काही गोष्टी उणीवा वाटतात त्या आम्हाला देखील सांगाव्यात. परंतु या महाविद्यालयाचं या परिसरातील सर्व नागरिकांचं सर्व विद्यार्थ्यांचं आहे हे जे
एवढं महान अशा विभूतीचं आपल्या महाविद्यालयाला नाव मिळालेलं आहे, राजमाता जिजाऊ महाविद्यालय. याचं पावित्र्य राखण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांच्या सहकार्याने करू. आणि यानंतर या महाविद्यालयाच्या ज्या ज्या सुविधा मिळतात, जसं की तुम्हाला नोकरीविषयक असेल, प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून असेल किंवा करिअर पट्ट्यांच्या माध्यमातून असेल किंवा राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून असेल, आज जवळपास 500च्या वर विद्यार्थी या विज्ञान शाखेच्या रूपानं असेल किंवा 500च्या वर विद्यार्थी प्लेसमेंट झालेले आहेत. विविध क्षेत्रामध्ये सांगायचं म्हणजे तर MPSC सारख्या क्षेत्रामध्ये देखील काम करत आहेत. एवढंच नव्हे तर माझ्या वास्तूचं या परिसराचं पावित्र्य राखावं, एवढंच मी या प्रसंगी बोलतो. तो मी माझे 2 शब्द संपूर्ण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांच्यातर्फे माननीय आमदार श्री सतीशभाऊ चव्हाण साहेब यांचे स्वागत होत आहे. धन्यवाद. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. या दोन्ही महान व्यक्तींना त्या ठिकाणी मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. ऐतिहासिक किल्ले धारूर शहरात कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय 1972 पासून स्थापन झालं आणि त्यावेळेसपासून या महाविद्यालयाचं नाव राजमाता जिजाऊ म्हणजे कला वाणिज्य महाविद्यालय होतं. या राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचं नामकरण झाल्याच्या सोहळ्यात या ठिकाणी उपस्थित असलेले मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय आमदार सतीशभाऊ चव्हाण साहेब, त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सिनेट मेंबर डॉक्टर काळे साहेब, त्याचबरोबर इंद्रजी जाधव सर व व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर. खरं पाहिलं तर या ऐतिहासिक शहराचं नाव त्या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद आहे आणि या शहरामध्ये ऐतिहासिक किल्ला आहे. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचं नाव हे त्या ठिकाणी बऱ्याच जणांना त्या ठिकाणी म्हणजे नाव हे असं असतं का हे त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी वाटायचं. काहीतरी थोर पुरुषांचं समाज सुधारकांचं नाव असायला पाहिजे. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी सतीश भाऊंना सांगू इच्छितो की आम्ही 2 मित्र विस्तार अधिकारी संतोष दिक्कत आणि मी असं चर्चा करत असताना महाविद्यालयाचं नाव त्या ठिकाणी काहीतरी असलं पाहिजे या उद्देशानं त्या ठिकाणी लगेच मी म्हणलं राजमाता जिजाऊ महाविद्यालय हे महाविद्यालय नाव असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सर्व मित्रांनी त्या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्या ठिकाणी एक मागणी 2016ला केली. त्यानंतर 16मध्येच आपण महाविद्यालयाच्या काही महत्वाच्या बैठकीसाठी आलेला होता. त्यावेळेस तुम्हालाही त्या ठिकाणी विनंती केली, थोडं आमच्यावर चिडलाच तुम्ही, परंतु त्या ठिकाणी थोडी मागणी असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला उपदेश केला की नाही बघूया भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी द्यायचं काय करायचं ते. त्यावेळेस त्या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाट सर यांच्याकडे त्या ठिकाणी वारंवार मागणी केली, परंतु त्या ठिकाणी 2016 नंतर खास मी या ठिकाणच्या सर्व धारूरकरांना सांगू इच्छितो की पुढे जे लोक आंदोलन करायला पाहिजे होतं ते आम्ही त्या ठिकाणी केलं नाही. त्याचं कारण म्हणजे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांनी मला जे सांगितलेला सल्ला होता किंवा त्यांच्या संस्थेचा प्रोटोकॉल होता त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी शांत राहिलो. कारण समाज सुधारकांची यादी पाहिली किंवा हे महाविद्यालय स्थापन करणारे कलासशी रामरावजी आवरगावकर साहेब असतील, जे काय बहुजनांना शिक्षण देण्यासाठी विनायकरावजी पाटील साहेबांनी त्या ठिकाणी ही मूर्त मिळवलेली आहे. आणि त्याचबरोबर या महान तज्ञांचं त्या ठिकाणी हे महाविद्यालय त्यांच्यामुळे त्या ठिकाणी महाविद्यालय उभं राहिलेलं आहे. म्हणून मला त्या ठिकाणी पण या महाराष्ट्राला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि एक महाराष्ट्राचं हिंदू स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन व्हावं ही राजमाता जिजाऊंची त्या ठिकाणी इच्छा असल्यामुळं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील,
संभाजी महाराज असतील यांच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी हे राज्य उभा केलं आणि त्यांना त्या ठिकाणी लोकार्पण केलेलं. मला सांगायचं या ठिकाणी एवढंच आहे की त्याच्यानंतर 2023 मध्ये असं धारूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी संदीप शिंगारे व मित्र परिवारांचं ठरलं की आपण या महाविद्यालयाला नाव देण्याचं त्या ठिकाणी आपण मागणी करूया. मी त्यांना म्हणलं की 2016ला आम्ही मागणी केलेली, आपण राजमाता जिजाऊ यांचं महाविद्यालयाला नाव द्यावं यासाठी त्या ठिकाणी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती केली असता. त्याचबरोबर मेडिकल असोसिएशन असेल आणि धारूर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक युवक यांची एकमुखी त्या ठिकाणी मागणी आली आणि परत एकदा त्यानंतर प्रकाशदादा सोळंके साहेबांना निवेदन दिलं आणि त्यानंतर सतीश भाऊंकडे सुद्धा मागणी केली. सतीश भाऊ त्या ठिकाणी म्हटले की नक्कीच या महाविद्यालयाचं त्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश करा. हजारो विद्यार्थ्यांच्या संख्येने त्या ठिकाणी त्यांच्या बैठकीत ठराव घेतला आणि मला सांगायचं की प्रत्येक संघटनेचं निवेदन आणि प्रत्येक संघटनेची प्रसिद्धी देण्यामध्ये किल्ले धारूर शहरातील पत्रकार बांधवांचं जे योगदान आहे हे त्या ठिकाणी खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळं आणि त्या आपल्या धारूर शहरातील सगळ्या मागणीमुळं मला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला जे काही त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ महाविद्यालय हे दिलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी या सर्वांचे त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये आमच्या या ठिकाणचे जे काही मुलं आहेत या महाविद्यालयात शिक्षण घेतील. नक्कीच आमच्या तिसरी पिढी चौथी पिढी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे आणि भविष्यातही या महाविद्यालयाचा जो काही म्हणजे महत्वाकांक्षा म्हणजे भविष्य आहे ते त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मित्र सुप्रसिद्ध कवी आदरणीय इंद्रजीजी भालेरावजी, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, उपस्थित असलेले डॉक्टर राम शिंगारे, मीना जाधव सर, नजरे काळेजी, गोपाळ काकडेजी, गंजेवारजी, ज्यांनी 25,000 रुपये देणगी त्या महाविद्यालयाच्या याला दिली, तिथे लायब्ररीला असे विजयकुमार देशपांडेजी, परभणी मुद्दा म्हणाले बबनजी आव्हाड, ज्यांनी आपल्या भावना आत्ताच व्यक्त केल्या असे विजय शिंगारे, त्यांचे सर्व सहकारी, युथ क्लब असेल, आदिवासी संघटना असेल, जय मल्हार संघटना असेल, समता परिषद असेल, महाराणा प्रताप संघटना, आंबेडकरी संघटना, या सगळ्यांनी या मागणीला पाठिंबा दिला. असे सर्व हे मान्यवर, उपस्थित सर्व विद्यार्थी, उपस्थित प्राध्यापक, पत्रकार, पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि बंधू भगिनींनो, फार मी तुमचा वेळ घेणार नाही. सरांचं त्यात आमचे भाषण ऐकायसाठी नाही, तरी तुमचा 2 मिनिटं वेळ घेतला पाहिजे. याच्यासाठी शिंगारेजींनी सांगितलं की आम्ही मागणी केली. मी याच कॅम्पसमध्ये होतो सर त्यावेळेस. आज जर का आपण बघितलं या महाविद्यालयाची एवढी सुसज्ज इमारत, म्हणजे 1972 साली 50 विद्यार्थ्यांनी चालू झालेलं हे महाविद्यालय आज 1,500 विद्यार्थी, तरी मी समाधानी नाही सर. आम्ही जेव्हा या संस्थेची सूत्र हाती घेतली, आदरणीय प्रकाशदादा असतील, मी असेल, अमरसिंह पंडित साहेब असतील, तेव्हा मी नेहमी इथं व्हिजिट करायचो. ती खंत मला जाणवायची. विद्यार्थ्यांची उपस्थिती जर का बघितली तर ही बिल्डिंग पुरेशी वाटत सर. अजून पण प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी काही वाईट वाटून घेऊ नका. परंतु जेव्हा नॅकचे 2दा बी ग्रेड मिळाले, UGCचे काही मार्गदर्शक तत्व असतात, त्याप्रमाणे आम्ही या बिल्डिंगची रचना केली. 7-8 वर्ष झाले या बिल्डिंगला. शिंगाऱ्यांना मी तेव्हाच सांगितलं होतं, तुम्ही खंत व्यक्त केली शिंगाऱ्याची, कुठे गेले? वर बसले, वर बसा तुम्ही. तुम्हीच तर कार्यक्रम घेतला, तुमच्यामुळे कार्यक्रम झाला. तुम्ही खंत व्यक्त केली. म्हणजे आमच्या काकडे सरांनी खंत व्यक्त. खरं तर राजमाता जिजाऊंचं आज जयंती आहे. आपल्या सगळ्यांना त्या शुभेच्छा पण मी देतो. त्यांच्या विचारानं आज सगळा महाराष्ट्र चालतो. त्या
तेव्हाच मी सरंगाऱ्यांना सांगितलं होतं की बाबा या महाविद्यालयामध्ये मराठवाड्यामध्ये तालुका लेवलचे जेवढे कॉलेज आहेत सगळ्यात कमी विद्यार्थी संख्या इथं आहे. तुम्ही मला शब्द दिला होता नामकरण करा विद्यार्थी संख्या वाढेल, बरोबर की फक्त नोकरीसाठीच नाही विद्यार्थी पण वाढले पाहिजे. तुमचं उत्तर मी लगेच देतो. पण तुम्ही पुढे अशी मागणी केली की मागास एरिया आहे, नोकरीच्या संधी नाहीत, मग आमचंच कॉलेज दिसतं का तुम्हाला? सांगण्याचा माझा हेतू असा की मुलांना प्रोटेक्टेड नोकऱ्यामध्ये ढकलू नका. स्पर्धा परीक्षा असेल, व्यवसाय संधी असतील. आमच्या महाविद्यालयामध्ये चपराशाची जर का ऍडव्हर्टाईज दिली गेली तर 10,000 अर्ज आहेत असं, मग एकाला नोकरी मिळते. 9,999 नाराज होतात किंवा तुला खासगी कंपन्यामध्ये अकाउंटंटची वगैरे नोकरी निघाली तेवढे अर्ज सुद्धा येत नाही. जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू आम्ही घेतो कॉमर्सच्या मुलाला म्हणजे कॉमर्सच्या शिक्षकांना वाईट वाटू देऊ नका, बीकॉम झालेल्या मुलाला डिमांड ड्राफ्ट काढता येत नाही हे सत्य आहे. तुम्ही आता चला बँकेत घेऊन जातो, कोण हातवर करता सांगा, मला दाखवा डिमांड ड्राफ्ट करून. म्हणजे आपण कुठल्या शिक्षणाकडे चाललोय? म्हणजे उलट मी डिस्करेज करतो अशातला भाग नाही सर, म्हणजे विजयराव. पण तो आता सरकारी नोकऱ्या असतील, शिक्षकांच्या नोकऱ्या असतील, संधी कमी आहे. तिकडे जर का सगळ्यांना आपण गाईड करायला लागलो, इतर क्षेत्रामध्ये मनुष्यबळ मिळणार नाही. आरक्षणाची वांगडी सगळीकडून होते, मायामध्ये काही वर्षांत 100% आरक्षण होईल, काही वर्षानंतर असं दिसतंय. किती नोकऱ्या महाराष्ट्र शासनामध्ये रिकाम्या आहेत? 1,90,000. महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण रिकाम्या जागा भरायच्या ठरलं तर आता 1,90,000 नोकऱ्या मिळतील. वेगवेगळ्या वर्गवारीनुसार क्लास 1, क्लास 2, त्यानंतर संवर्ग वेगवेगळे आरक्षण. बेरोजगारांची संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युएट बेरोजगारांची संख्या 52 लाख आहे. सगळ्या जागा जरी भरल्या तरी 50 लाख लोक राहतीलच ना. माझ्या सांगण्याचा तुम्हाला डिस्करेज करत नाही, माझ्या सांगण्याचा हेतू वेगळा आहे. या मुलाला आता त्या लायब्ररी बिल्डिंगचं उद्घाटन केलं, वाचन कक्षाचं उद्घाटन केलं. विद्यार्थ्यांनी तिथे गेलं पाहिजे. नोकरीच्या संधी कुठं उपलब्ध आहे? तुमच्या शिक्षणाप्रमाणे, तुमच्या मेंदूच्या कृतीप्रमाणे. कुणी क्लासरूम ऑफिसर होईल, कुणी मिलिटरीमध्ये जाईल, कुणी IAS बनेल किंवा एखादा यशस्वी उद्योजक सुद्धा होऊ शकतो. या संधी निर्माण करण्याचं काम या महाविद्यालयाने करावं काकडे सर, अशी माझी अपेक्षा आहे. आजूबाजूला भरपूर संस्था, आता मी पण संस्था चालक आहे, मी अपघातानं संस्था चालक झालो, मी काय खानदानी संस्था चालक नाही. जेवढा न्याय या संस्थेच्या सगळ्या महाविद्यालयात देण्याचं काम आम्ही केलं. दादांना पण मी खंत व्यक्त केली. विद्यार्थीच वाढत नाही, विद्यार्थीच येत नाही. इथून अंबाजोगाईला विद्यार्थी जातात, केजला विद्यार्थी जातात. तिथं नामकरण करून काय होणार आहे? माझी इच्छा आहे नामकरण करून देतो. जिजाऊंपासून स्फूर्ती आपण घेतली पाहिजे, त्याचा विचार आचरणात आणले पाहिजे. परंतु शिक्षणाकडे सुद्धा वळलं पाहिजे. लहान लहान खेड्यात कॉलेज निघाले. मी काकडे सरांना म्हणलं आपल्याकडे कमी, त्या खेड्यात पोरं जास्त का? सर म्हणे तिकडं लाजत लाजत म्हणले तिकडे कॉपी करून देत. खरे का? बरोबर आहे ना? काय होतं कॉपी केल्याने? पास होतं, फक्त पास होतं ना, मेरिटमध्ये येतं लागू. ह्याच्यावर काय होतं? पण जेव्हा एखाद्या खाजगी संस्थेमध्ये, माझ्या किंवा प्रकाशदाच्या संस्थेत नाही, ते चिठ्ठ्या एवढ्या येतात सर, एक जागेसाठी एवढ्या चिठ्ठ्या येतात. आपल्या सगळ्याच्या येतात. खाजगी संस्थेमध्ये तुम्ही नोकरीला जाता, तुमच्या या कागदांना कुणी बघत नाही. तुम्ही 12वी पास आहे, मेरिटमध्ये आले का, कृती करून पास झाले का, खरंच हुशार आहे, कोणी बघत नाही. डायरेक्ट इंटरव्ह्यू चालू करतात, तुम्हाला त्या विषयाशी निगडीत प्रश्न विचारतात आणि तिथं मग तुमची फॅप्या होते. कितीतरी लोक बघितलेत मी सर, त्यांना इंटरव्ह्यूला गेले की हात लटलट कापतात, पाय लटलट काढतात, कधी अभ्यास केलेलाच नसतो. कॉपी मुक्त संस्था असं आमचं बिल आहे सर. आम्ही
माझा अंदाज आहे, आता 70% आमची महाविद्यालय असेल, शाळा असेल, कॉपी मुक्त आहे. पण त्याचा फटका आम्हाला बसतो, अरे या कॉलेजमध्ये कॉपी चालत नाही, ऍडमिशन घ्यायची. आहे की नाही? आहे की नाही? कबूल केलं पाहिजे. खरं ते विधारक जरी असेल त्याचं सत्य. त्यामुळे तुम्हाला माझा सल्ला आहे मित्रांनो, आमचं महाविद्यालय म्हणून नाही, तुम्ही महाविद्यालयात रेग्युलर या. इथं ज्या भौतिक सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिल्या, माझा अंदाज आहे अख्ख्या केज तालुक्यात आणि धारूर तालुक्यात कोणाकडे नाही. इंटरनेट लायब्ररी असेल, पुस्तकं असतील, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं असतील. देशपांडे सरांचं मी कौतुकाने अभिनंदन करतो. 35 वर्ष ज्या महाविद्यालयात त्यांनी सेवा केली त्यांना पुन्हा फुलाची पाकळी म्हणून लायब्ररीसाठी पुस्तकं दिली. त्या पुस्तकाचा लाभ घेतला पाहिजे आपण. स्पर्धा परीक्षेत त्यांनी कुठले पुस्तके दिले? त्यांनी काही चरित्र ग्रंथ दिलं नाही सर, किंवा राजकारणाची पुस्तकं दिलं नाही, त्यांनी स्पर्धा परीक्षाची पुस्तकं दिली. आणि त्यांना माहिती तुमचा मुलगा कुठे आहे सर, कसं कसं ग्रुप मला माहिती आहे, थायसिन ग्रुप. म्हणजे बघा, यांचा मुलगा सुद्धा एका मोठ्या कंपन्याचा प्रमुख आहे, CEO. थायसिन ग्रुप नावाची फार मल्टीनॅशनल मोठी कंपनी. मग त्यांनी जर का अर्ज केला असता प्राध्यापकासाठी किंवा क्लर्कसाठी तर काय झालं असतं? देशपांडेसाठी तर दारूला राहिले असतात. 25,000 का 2,000 पण दिले नसते त्यांनी आपल्याला. सांगण्याचा माझा हेतू एवढाच आहे, तुमचा जास्त वेळ मी घेत नाही. आपल्या घरची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्याला 5,000 रुपये नोकरी करायची का 5 लाख रुपये कमवायचे व्यवसाय करून, किंवा नोकरी चांगली 50,000 रुपयाची करायची. मग त्यासाठी 2च गोष्टी आहेत, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेणं. फार हुशार नसलेला मी त्यांना एक सल्ला देतो, सगळेच मुलं हुशार असायचं बघ, मी लहानसा सल्ला तुम्हाला देतो. उत्तम प्रकारे तुम्हाला इंग्रजी बोलता आलं पाहिजे, उत्तम प्रकारे इंग्रजी बोलता आलं पाहिजे, चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर हाताळता आलं पाहिजे. कॉम्प्युटर आता अवघड नाही राहिलं. तुम्ही बटणं सुरू केली की कॉम्प्युटर तुम्हाला विचारतो पुढे काय करायचं. मग काय शिकत नाही? किती लोकांचे ईमेल ॲड्रेस आहे सांगा बरं, किती विद्यार्थ्यांचे ईमेल ॲड्रेस आहेत? हात वर करा बरं. कशासाठी वापरता ईमेल तुम्ही? ईमेल आयडी. मुलींचं तर एकच मुलीने हात वर केला, दोघीने केलं. कॉम्प्युटर लिटरसी आली पाहिजे ना, जगातली माहिती. काही इंग्रजीच्या टीचर लोकांना इंग्रजी रजेचा अर्थ लिहिता येत नाही सर, काय सांगू? वाईट वाटतं मला. काय म्हणजे खाजगी, जसं यांचा मुलगा थायसिन ग्रुप नावाची मोठी मल्टीनॅशनल कंपनी, इंटरव्ह्यूला तुम्ही जाता ना, तुम्हाला इंग्रजीत प्रश्न विचारतात आणि मग पहिली गडबड तुमची तिथे चालू होती. तुम्हाला सगळं येत असतं, त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असतं, परंतु इंग्रजीमध्ये योग्य ठिकाणी योग्य शब्द सापडत नाहीत, म्हणून तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो. आणि एकदा पहिल्या प्रश्नाला कॉन्फिडन्स लूज झाला, तो लगेच बेल मारतो जा म्हणतो हिला काही येत नाही. कॉम्प्युटर आलं पाहिजे. पेपरलेस झाले सगळे कॉलेज आता, सगळ्या संस्था, मल्टीनॅशनल कंपन्या असतील, बँका असतील, सगळ्या पेपरलेस झालेत बघा. काय झालं? हो ना, 18 झाले की लगेच 12 नंबर. मी कुठं नाही म्हणतो, आम्ही द्यायला तयार आहे ना. मी सांगितलं उदाहरण याच्यासाठी सर, 1,500 रुपये अकाउंटला जमा झाले, तुम्हाला फोन येतो त्या मावशीत बघा तिथं, तुम्हाला येतं ना मावशी 1,500 येतं का नाही? लगेच मोबाईलवर मेसेज येतो की नाही? सरकार जेव्हा 1,500 रुपये एखाद्या भगिनीच्या खात्यात टाकतं तेव्हा काही लिहित नाही कागदावर, ते सगळा डाटा त्यांच्याकडे असतो. एक बटन दाबले की सगळ्यांना पैसे एकाच वेळी जातात, सगळ्यांना पैसे बँकेत पोहोचले की बँकेतून एकाच मिनिटात सगळ्यांना मेसेज येतात. हे कशावर येतात? हे तंत्रज्ञान आहे. आणि तंत्रज्ञान तुम्हाला आत्मसात करायचं असेल तर पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकावं लागेल. मुलींना तर एवढ्या संधी आहेत नोकरी आहे सर, म्हणजे मोठमोठ्या शहरांमध्ये मुलींसाठी 50% जागा राखीव. तुम्हाला माहिती आहे का? फ्रंट ऑफिसर असेल. महिलांचे 2 गुण फार चांगले असतात सर. एक तर ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या प्रतिष्ठानभोवती निष्ठा, पटकन नोकरी सोडत नाहीत ते. 8 तास एका ठिकाणी काम करू शकतो. मी सांगितलं सगळं याच्यासाठी की आपण हे महाविद्यालय जेव्हा सुरू झालं, गेल्या वर्षी रामराव अवगावकर साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार केला.
कैलासवासी सुंदरराव सोळंके साहेबांनी छान साथ दिली. ज्या कैलासवासी विनायकरावजी पाटलांचं ब्रीद होतं की ग्रामीण भागातील बहुजनांचं निकरू शिकलं पाहिजे, त्यातून त्या कुटुंबाची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. ते महाविद्यालय उघडलं, काही सुविधा कमी होत्या, तेवढी चांगली बिल्डिंग असेल, लायब्ररी असेल, एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, चांगल्या प्रकारचा स्टाफ असेल, हे आम्ही तुम्हाला दिल्यानंतर आता तुमचं काम आहे या महाविद्यालयाचा पूर्णपणे फायदा घेऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती शिक्षणातूनच जाते. एवढं मात्र तुम्ही सांगा की आम्ही बिल्डिंग बांधली. आता राजमाता जिजाऊंचं कार्य पुढे न्यायचं विदर्भ शिंगारे तुमचं आहे. गावात फिरलं पाहिजे तुम्ही. सगळ्या मुला मुलींना जे बाहेरगावी खेड्यात जाऊन लहान लहान कॉलेज किंवा शाळामध्ये शिक्षण त्यांना सांगितलं पाहिजे, या आमचं कॉलेज बघा, आमची बिल्डिंग बघा, आमचे कॉम्प्युटर बघा, आमची लायब्ररी बघा, आणि मग ठरवा तुम्हाला कुठं जायचं. ज्याला खरोखर पुढे जायचंय जीवनामध्ये, आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करायची, त्यांना सुद्धा या महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील अशी शाश्वती आमच्या वतीनं द्या अशी अपेक्षा करतो. परत एकदा आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतीश चव्हाण आणि सतीश चव्हाण यांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व उपस्थित सन्माननीय आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, गेली 30-35 वर्ष कॉलेजमध्ये जातो आहे. तुमच्याही कॉलेजमध्ये 17-18 वर्षापूर्वी मी येऊन गेलो होतो. इथं देखील तुमच्या सगळ्याच कॉलेजला 2-2, 3-3 वेळा मी आलो. आधीचे कॉलेजेस आणि आत्ताचे कॉलेजेस, म्हणजे आधीचे कॉलेजेस म्हणजे थोडक्यात सांगायचं तर झोपड्या होत्या आणि आज त्या झोपड्याचे राजमहाल झालेले आहेत. आणि हे जे परिवर्तन झालेलं आहे हे सगळं परिवर्तन सतीश चव्हाण यांनी कारभार हातात घेतल्यापासून झालेलं आहे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. कारण त्यांनी हातात कारभार घेतल्यापासून एक आदर्श शिक्षण संस्था आपली ही त्या लेवलला कशी जाईल याचा विचार ह्या सगळ्या मंडळींनी केला. आणि त्यातल्या त्यात अध्यक्ष वगैरे ठीक आहे, ते मानाचे असतात, पण सगळं सेक्रेटरीच्या हातात असतं. आणि तोच काय परिवर्तन लक्ष घालून त्यांनी ह्या सगळ्या महाविद्यालयांना एवढं वैभव प्राप्त करून दिलं. आणि म्हणूनच आज जेमतेम बी किंवा बीच्याही खाली किंवा फार फार तर B+ अशा मोठ्या मोठ्या महाविद्यालयांना नॅकचा दर्जा असताना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व महाविद्यालयांना A किंवा A+ दर्जा मिळालेला आहे. त्याच्या पाठीमागं त्यांचं सगळं काम आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की शिवाजी महाविद्यालयामध्ये नॅक होणार आहे असं समजल्यावर सतीश भाऊंनी किती टीम किती वेळा पाठवल्या आणि किती प्रकारची तयारी करून घेतली ते मी स्वतः पाहिलेलं आहे. तेव्हा हे बारकाईनं लक्ष घालणारी माणसं ज्या संस्थेला मिळतात त्या संस्थेचे असेच झोपड्यांचे राजवाडे होत असतात हे मला माहीत आहे, माझ्या अनुभवात आहे. मित्र हो, तुमच्या महाविद्यालयाचं नामकरण झालं जिजाऊ मातेच्या नावानं आणि आज तुमच्या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन पण आहे. दोनही गोष्टींची मी घोषणा करतो आणि सुरुवातीलाच तुमच्या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालं याची घोषणा करतो. मित्र, लोकांच्या मध्ये मिसळणारी ती महाराणी होती आणि सामान्य माणसांमधून साधी साधी माणसं घेऊन तिने एक स्वराज्य उभं केलं होतं. त्याच्यामुळं ती लोकमाता देखील होती आणि लोकांच्या मधून, म्हणूनच कदाचित काकडे सर, लोकांच्या मधून मागणी आली असावी की या महाविद्यालयाला जिजाऊ मातेचं नाव देण्यात यावं, कारण ती लोकमाता होती, ती लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे. तुमच्या महाविद्यालयाला नाव दिलं म्हणून जिजाऊ लोकांच्या मनामध्ये रुजणार नाही, तर ती आधीच लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे म्हणून त्यांनी आग्रहाने तुम्हाला नाव द्यायला लावलं आणि तुम्ही त्यांचा सन्मान केला, याचा मला खूप आनंद वाटतो. मित्र हो, जिजाऊंच्या कामाचा मला अभ्यास करावा लागला. 25 वर्ष झाली त्याला. आपल्याकडं नव्यानं इकडून तेलंगणामधून इनाडू TV आलं होतं, ETV मराठी नावाचं. त्यांनी असं ठरवलं की जिजामातेच्या जीवनावर एक 3 तासाचा सलग कार्यक्रम करायचा आणि त्या कार्यक्रमाचे निर्माते राज साळुंके माझ्याकडे आले आणि म्हणाले, भालेराव सर, आम्हाला सलग 3 तास कार्यक्रम करायचा, आम्हाला तुम्ही संहिता लिहून द्या.
म्हणून त्या ETV साठी 25 वर्षापूर्वी जिजाऊंच्या जीवनावर 3 तासांची एक संहिता लिहून द्यायची होती, म्हणून मला जिजाऊंच्या जीवनाचा समग्र अभ्यास करायचा होता. जिजाऊंच्या जन्म आणि राज साळुंके मला म्हणाले की सर ते गाणं लिहा. म्हटलं कुठलं गाणं? तर ते म्हणाले जिजाऊंच्या बालपणावरचं गाणं लिहा. म्हटलं बालपणावरची माहिती मिळत नाही, कुठल्याच पुस्तकात नाही, कुठल्याच बकरीत नाही, कुठेही जिजाऊंच्या बालपणाची माहिती मिळत नाही. ते म्हणाले सर माहिती मिळवणं तुमचं काम आहे, आपणाला एक जिजाऊंच्या बालपणावरचं गाणं देणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय हा प्रकल्प आपला पूर्ण होणार नाही. मग मला थोडं टेन्शन आलं, माहिती मिळत नाही, माहिती सांगा म्हणतायत. मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात गेलो, सगळे ऐतिहासिक पुरावे शोधले, इतिहास संशोधकांना भेटलो, पण सगळे म्हणाले की माहिती मिळत नाही. एक इतिहास संशोधक म्हणाले की एका ओळीची जिजाऊंच्या बालपणाची माहिती मिळते. म्हटलं काय माहिती आहे? तर ते म्हणाले जिजाऊ 5 वर्षाच्या होत्या तेव्हा होळीच्या दिवशी 7 वर्षाच्या शहाजीच्या अंगावर जिजाऊंनी रंग टाकला, त्या दिवशी त्यांची सोयरीक झाली. म्हटलं ही माहिती बालपणाची आहे, ठीक आहे, त्यांची वय बाल आहे, पण माहिती सोयरिकीची आहे, त्यांच्या बालपणाची काही माहिती आहे का? म्हणाले बालपणाची काहीही माहिती नाही. मी हर प्रयत्ने सगळं करून मिळत नाही, मी गाणं लिहित नाही. ते म्हणाले सर नाही, गाणं लिहिल्याशिवाय आपला कार्यक्रम पुढे जाणार नाही. मला आलं टेन्शन आल्यावर परीक्षेच्या काळात तुम्ही काय करता? तुम्हाला त्याचं कारण सांगतो ना. पोटभर जेवलं की गाढ झोप लागते, गाढ झोप लागली की सुंदर स्वप्न पडतात, आणि सुंदर स्वप्न पडलं की टेन्शन संपून जातं. म्हणून ज्या दिवशी गाणं लिहिण्याचं टेन्शन दिलं त्या दिवशी मी पोटभर जेवलो, गाढ झोपलो, मला सुंदर स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये आल्या साक्षात राष्ट्रमाता जिजाऊ. म्हणाल्या बाळा गेल्या अनेक दिवसापासून पाहते आहे, तू छान छान गाणी माझ्यावर लिहितो आहेस, स्वर्गातून माझी तुझ्यावर नजर आहे, आज तू टेन्शन मध्ये का दिसतोस? म्हटलं माय तुझ्या लहानपणावर गाणं लिहायचंय आणि गाणं मिळत नाही, माहिती मिळत नाही. त्या म्हणाल्या एवढंच का? म्हटलं हो ना, तेच माझ्यासाठी आज मोठं संकट आहे. म्हणाल्या मग घे लिहून. स्वप्नात त्यांनी त्यांच्या बालपणाची माहिती मला लिहून दिली, त्याच्यावर आधारित मी ते गाणं लिहिलं होतं. ते गाणं ETVचं आपली आवडमधलं लोकप्रिय गाणं होतं. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भालाफेक, असे ते गाण्याचे शब्द होते. आता हा गमतीचा भाग सोडून द्या, असं काही स्वप्न वगैरे. लाडाची लेक जिजाऊ शिकते भालाफेक, एकुलती एक या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण या गाण्यामध्ये विशेष अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. ज्या कुळात जिजाऊ जन्माला आल्या त्या कुळात 3 पिढ्यात कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती. आधीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती, म्हणजे जिजाऊला आत्या नव्हती. बरोबरीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती, म्हणजे जिजाऊंना बहीण नव्हती. आणि नंतरच्याही पिढीत कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती, म्हणजे जिजाऊंना मुलगी नव्हती. ज्या 3 पिढ्यांची स्त्री शक्ती एकवटली असेल आणि तिच्या पोटी शिवरत्न जन्माला आला असेल, म्हणून त्या जिजाऊंच्या एकटेपणाचं महत्व जास्त आहे. ते जे गाणं आहे ते गाणं मुद्दाम तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. मुलींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. समोरच्या ह्या गाद्या रिकाम्या दिसत होत्या. जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, घोड्यावरती रान फिरती, डोंगर कडे सहज चढे, घोड्यावरती रान फिरती, डोंगर कडे सहज चढे, तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, तू बाई फू, तू बाई तू, हाताला धर गर गर गर, तू बाई फू, तू बाई तू, हाताला धर गर गर गर, मारगिर की बाई भुईला टेक, मारगिर की बाई भुईला टेक, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, डाव मांडला जीव भांडला, डाव जितला डाव लिपला, डाव मांडला जीव भांडला, डाव जितला डाव लिपला, बाजू घेतली बाई मनात नेक, बाजू घेतली बाई मनात नेक, जिजाऊ शिकते भाला फेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, लाडीचे लाड
पुरीवा ग हातात सुडा हिरवा ग लाडीचे लाड पुरीवा ग हातात सुडा हिरवा ग पायानं भरल्या मापाला ठेस पायानं भरल्या मापाला ठेस जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे घोड्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे तलवार हाती बाई करील फेक एकुलती एक जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक जिजाऊ शिकते भाला फेक जिजाऊ शिकते भाला फेक जिजाऊ शिकते भाला फेक या देशाची पवित्र माती तिची जपाया दिगंत कीर्ती या देशाची पवित्र माती तिची जपाया दिगंत कीर्ती घ्या छातीवर घाव मग घ्या छत्रपतींचे नाव मग घ्या छत्रपतींचे नाव मग घ्या छत्रपतींचे नाव मग ते पोरं वळणावर आले छानपैकी आणि मग मी त्यांना पुढच्या काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळा बापाच हिरवं राहणं काळा माईन पिकवलं सोनं काळा बापाच हिरवं राहणं काळा माईन पिकवलं सोनं पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडव्या इकडे ये असं म्हणायची आणि याला एक काळ्या इकडे ये असं म्हणायची कृष्णाचं नाव कृष्ण नाहीये त्याचं नाव वासुदेव आहे बापाच हिरवं रान काळा माईन पिकवलं सोनं पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता पुराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप बाप फोडी तो लाकड माय पेटवीते चुल्ला बाप फोडी तो लाकड माय पेटवीते चुल्ला घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाचाच खातो जग करी हा पाहाप आम्ही कष्टाचाच खातो जग करी हा पाहाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप शेतामध्ये माझी खोप तिला होतो बापाला जेव्हा कळाली मात चाफ्याला आला जाईचा वास बापाला जेव्हा कळाली मात चाफ्याला आला जाईचा वास भाऊ म्हणितो बहिणाबाई मोठा भाऊ म्हणितो बहिणाबाई घराबाहेर जाई
जायाच नाही. झाला नाराज लहाना भाऊ तुलाच कसा शिव तो काऊ. झाला नाराज लहाना भाऊ तुलाच कसा शिव तो काऊ. वहिनी म्हणे नाहू घालीते, वहिनी म्हणे नाहू घालीते, साय साखर खाऊ घालीते. फुल झालेली पाहून कळी त्याच्या गालावर फुलली खळी. फुल झालेली पाहून कळी त्याच्या गालावर फुलली खळी. तिची जखम सोन्याची झाली, तिची जखम सोन्याची झाली. ओली जमीन पुण्याची झाली. आलं नाहन पहिला ऋतू माईचं दूध चाललं उतू. बापाला जेव्हा कळाली मात चाफ्याला आला जाईचा वास. भाऊ म्हणितो बहीण बाई घराबाहेर जायच नाही. झाला नाराज लहाना भाऊ तुलाच कसा शिव तो काऊ. वहिनी म्हणे नाहू घालीते, साय साखर खाऊ घालीते. फुल झालेली पाहून कळी त्याच्या गालावर फुलली खळी. तिची जखम सोन्याची झाली, ओली जमीन पुण्याची झाली. ओली जमीन पुण्याची झाली, ओली जमीन पुण्याची झाली. गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. तो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एचताने झाली दुपार इखाली. माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा. चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ. आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली. रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात. आड रानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हत भान. जणू पडलंय पाखरू बिनवारसी उतान. आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा. चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ. आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली. रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात. आड रानात हारण थर कापली उरात. पुढे काय झालं त्याचं माईला नवत भान. जणू पडलंय पाखरू बिनवारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुस रिकामी झालेली. मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी. बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी. लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमध्ये मला घालून माईन डाल उचलली आधी. नाही अंगामध्ये बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळा तिनं नदीमध्ये उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. तुझ्या जन्माच्या येळला बाळा नभ त्या रे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर. पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासान येती भरून कंबर. त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुह्या जलमाची कैना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. बाळांनो
माती लई थोर तिला कसं विसरावं. निमंत्रित करतो या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी. तत्पूर्वी सर्वांसाठी एक सूचना आहे. यानंतर कार्यक्रमानंतर लागलीच भोजन करून आपण जायचं आहे. मुलींच्या कक्षामध्ये जायचं आहे. त्यांनी तिथं जेवण घ्यायचं आहे. मुलं, गावातून आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व पदाधिकारी यांनी समोर प्लेट ठेवलेला आहे. तिथं बफे सिस्टीमनं आपण रांगो. आजच्या या नामकरण सोहळा व नूतन वाचन कक्ष सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचं, माजी विद्यार्थी, पालक व विद्यार्थिनींचे आभार मानून हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो. सर्वांनी जेवण करून जाणे.